सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. माझं नाव पास्टर सुमित बोरगे आहे आणि आपल्या सर्वांचं ह्या सत्रामध्ये पुन्हा एक वार मी स्वागत करत आहे. आजच्या ह्या नवीन सत्रामध्ये जे दालनामध्ये उपस्थित आहेत त्या सर्व देवाच्या दासाचा मी परिचय करून देत आहे. माझ्या उजव्या हाताला बसलेली जी व्यक्ती आहे ती पास्टर अरुण जगताप आहेत. सलाम. माझ्याकडे समोरचा मथळा आहे आणि त्याचं शीर्षक गोंधळ असताना आशा. त्यांच्या शेजारी बसलेली त्यांच्या उजव्या हाताला बसलेली जी व्यक्ती आहे ते आहेत पास्टर नंदकुमार करांडे. सर्वांना सलाम. माझ्याकडे मंगळवारचा मथळा आहे आणि त्याचा विषय आहे त्याच्या पावलाखाली, आणि बुधवारचाही मथळा आहे द्राक्षरस आणि रक्त. त्यांच्या शेजारी बसलेली व्यक्ती आहे पास्टर नंदू खाजेकर. सलाम. माझ्याकडे गुरुवारचा मथळा आहे आणि त्याचं नाव आहे तू सिद्ध केलेले तारण विदित व्हावे, आणि तसेच शुक्रवारच्या अधिक विचारावर देखील मी प्रकाश टाकणार आहे. आजच्या या सत्राकडे जाण्या अगोदर आपण 2 शब्दाची प्रार्थना करूया. आपले मान झुकूया. अत्यंत थोर, कृपाळू, कनवाळू, सर्वकतील जीवन परमेश्वर देवा, यावेळेस आम्ही तुझ्या वचनांवर मनन करत असताना आम्हाला वरून येणारं ज्ञान, चातुर्य, बुद्धी तू पुरव. आमच्या कमकुवत बुद्धींना तुझा स्पर्श कर आणि तुझ्या वचनाचं आकलन होण्यासाठी सहाय्य शक्ती मदत तू पुरव. जी सर्व प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन बघत आहेत परमेश्वरा, त्यांना देखील तू आशीर्वादाने भर आणि त्यांच्या संगती सोबती राहा. तुझं वचन हे आमच्या जीवनात एक अधिकारयुक्त वचन आहे परमेश्वरा, कारण का तू आमचा जिवंत राजा असा आहेस. कारण का ही प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून तो ऐकपित्या, आमेन. आज आपण एका नवीन धड्यासंग भेटत असताना आपण उजळणी करत आहोत का ह्या तिमाहीमध्ये आपण पाहत आहोत प्रगटीकरणामधील अलंकारिक भाषा, प्रतिकात्मक चिन्ह आणि सांकेतिक भाषा, आणि ह्यांचा अभ्यास आपण कसा करावा किंवा हे कसे स्पष्ट होतील त्याबद्दल आपण शिकत आहोत. गेल्या आठवड्यात आपण स्तोत्रसंहिता भाग 1 पाहिला, ज्याच्यातून आम्ही शिकलो का प्रगटीकरणाच्या पुस्तकातील काही जी चिन्ह आहेत त्यांचा अर्थ समजण्यासाठी जुन्या कराराचाच नव्हे तर स्तोत्रसंहिता सारखी पुस्तकं देखील त्यांचा अर्थ स्पष्ट करत आहेत. आणि ह्या विचाराने आजचं सुवर्ण वचन आपण बघणार आहोत. हे देवा, राष्ट्र तुझी स्तुती करोत, सर्व राष्ट्र तुझी स्तुती करोत, राष्ट्रे हर्षोत व जयघोष करोत, कारण तू राष्ट्रांचा न्याय सरळपणे करशील व पृथ्वीवरील राष्ट्रांना मार्ग दाखवशील. स्तोत्रसंहिता 67, 3 आणि 4. यावेळेस आपण हे बघत आहोत की महान संघर्षाचा एक महत्वाचा पैलू म्हणजे आपण आपण गेल्या आठवड्याच्या धड्यामध्ये देखील पाहत आलेलो आहोत की दुष्टाईची समस्या. आपण पाहतो की ह्या दुष्टाईच्या समस्यावर फार दीर्घकाळ संघर्ष चालू आहे. फार वर्षानुवर्षे ह्याच्यावर संघर्ष चालू आहे. आणि शेवटी मनात प्रश्न हा येतो की ह्या शेवटच्या दिवसामध्ये, अंतिम दिवसामध्ये आपल्याला असा प्रश्न पडणं साहजिक आहे का देवाने त्या दुष्टाचा नाश त्यावेळेसच का नाही केला, नाही का? जर देवाला ठाऊक होतं का ह्या लुसिफर सैतान होणार आहे, तर मग त्यांनी ज्यावेळेस पाप केलं, बंडखोरी केली, त्यावेळेसच त्याचा नाश का केला नाही? अशाच प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी आपल्याला स्तोत्रसंहिता 46 फार समाधान पुरवत आहे. आणि त्याचं शीर्षक आहे त्या स्तोत्रसंहिता 46 अध्यायाचं शीर्षकच आहे की देव आमचा आश्रय आणि आमचे सामर्थ्य आहे. अशा या संकट काळामध्ये अंतिम दिवसाचा विचार करत असताना घटना आपल्याशी सुसंगत होत नाहीये. ख्रिस्ती लोकांचा छळ होत आहे, भूमिकंप होत आहे, आजार येत आहे की ज्याचा परिणाम विश्वासणाऱ्यांवर देखील होत आहे. आणि मग असे प्रश्न येतात, निराशजनक अंधकार आपल्या डोळ्यासमोर येतो का देव जर सार्वभौम आहे, सर्व सामर्थ्यशाली आहे, आणि मग हा सर्व सामर्थ्य देव शक्ती असताना बेफाम अनिर्बंध असलेले संकटचा सामना किंवा त्याचा परिणाम विश्वासणाऱ्यावर देखील होत आहे.
पण अशाच वेळेस स्तोत्र 46 जर आपण वाचलं तर आपल्याला फार सुंदर, समाधानकारक, सांत्वनदायी आणि जसं की एका चित्रपटामध्ये जसे पाठोपाठ सीन होत चालतात आणि प्रत्येक चित्रपटाचा शेवट हा एका गोड स्वरूपात होत असतो. सुरुवातीला आपण बघतो का कसा वाईटाने सुरुवात होते, पण सगळ्या चित्रपटाचा शेवट हा गोडीने होत असतो, एक चांगल्या सीनने होत असतो आणि आपल्याला पाहायला भेटतो का चित्रपटाचा प्रमुख नट जो असतो हा विजय मिळवला. तसंच ह्या जगाच्या चित्रपटाचा प्रमुख नट आहे येशू ख्रिस्त आहे आणि तो आपल्याला विजय मिळवणार आहे आणि याचा शेवट चांगला होणार आहे. तो विश्वासण्यासाठी चांगला होणार आहे. स्तोत्रसंहिता 46 इब्री काळाच्या पुस्तकातील विषयास काय करतं, स्पर्श करताना आपल्याला पाहायला भेटतं. काहीतरी अधिक चांगलं. इब्री काळाच्या पुस्तकाचा मूळ गाभा जो आहे तो म्हणजे तुलनात्मक अतिउत्तम आहे. कसा आहे? तुलनात्मक अतिउत्तम. आता उदाहरण जर मला सांगायचं तर आपण सकाळी पाहिलं की बैलाचं आणि बकऱ्यांचं रक्त, तर ह्याच्यापेक्षा जास्त श्रेष्ठ रक्त कोणाचं आहे तर येशू ख्रिस्ताचं आहे. मग आपण बघितलं का जगामधली निवास मंडप, तर ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ निवास मंडप कुठं आहे? तो वर आहे. आपण बघितलं का पृथ्वीच्या निवास मंडपामध्ये याजक आहे, तर त्याच्यापेक्षा श्रेष्ठ याजक कोण आहे? तर येशू ख्रिस्त. तर इब्री काळाचं पुस्तक हे अतिउत्तम गोष्टी दर्शवते आणि स्तोत्र संहितेचं पुस्तक आपल्याला इब्री काळाच्या ह्या मूळ विषयास हात लावताना आपण पाहत आहोत. त्याचे अर्पण सर्व प्राण्यांच्या अपेक्षापेक्षा चांगले आहे आणि स्वर्गीय पवित्र स्थान हे पृथ्वीवर अस्तित्व असलेल्या अपेक्षा अधिक नमुनेदार होत आहे. चांगल्या गोष्टीबरोबर विरोध करीत नाही. जो लेखक आहे स्तोत्र संहितेचा हा चांगल्याबरोबर विरोध करीत नाही, तो बंडखोरीमध्ये असलेल्या जगाशी विरोध करत असताना आपण पाहत आहे आणि त्यांनी जे परिणाम स्वतःबरोबर आणले आहेत, बंडखोरीने जे परिणाम स्वतःबरोबर आणलेले आहेत आणि चांगल्या गोष्टी अभिवचन जी देवाने तुमच्यासाठी योजना केली आहे. म्हणजे बंडखोरीचे परिणाम या जगात आढळत असताना देवाने आम्हाला चांगल्या गोष्टीची पण आशा काय केलेली आहे? दिलेली आहे. होय, हे स्तोत्र उद्ध्वस्तपणा, संकटे आणि आशा आणि लढाया ज्यांचा आम्ही सामना करतो यांनी भरलेले असताना आशा आणि अभिवचन देते की शेवटी आपणास हेच संदेश देतो, शांत व्हा, लक्षात ठेवा की मीच देव आहे. स्तोत्र 46:10 मध्ये आपल्याला दावीद आपल्याला स्तोत्र करता आश्वासित करत आहे का या सर्व गोंधळामध्ये, या सर्व संकट काळामध्ये तुम्ही तुमची शांतता भंग होऊ देऊ नका आणि नुसतं शांतता राखायची नाही, तर लक्षात वागवायचं आहे की परमेश्वर काय आहे? देव आहे आणि तो नियंत्रणामध्ये आहे. सर्व गोष्टी त्याच्या नियंत्रणामध्ये आहे. येथे काय लिहिले आहे याकडे लक्ष द्या. यास्तव पृथ्वी उलती पालती झाली, पर्वत कोसळून सागर स्थळी बुडाले. हे स्तोत्र 46:2 मध्ये लिहिलेलं आहे. याची आठवण ठेवण्याची गरज नाही की दुसऱ्या येण्याच्या वेळेस कोणती दृश्य घडतील. एखादे पुस्तक गुंडाळावे तसेच आकाश गुंडाळले जाऊन निघून गेले आणि सर्व डोंगर व बेटे आपापल्या ठिकाणावरून सरून गेलेली आहे. प्रगटीकरणाच्या पुस्तकात शेवटच्या काळामधील घडामोडी बघत असताना आपल्याला स्तोत्र संहितेच्या पुस्तकात देखील शेवटच्या काळामध्ये शेवटच्या काळातील घडामोडी कशा नाट्यमय रीतीने होतील हे आपल्याला शास्त्रामध्ये सांगत आहे. ज्यावेळेस आपण स्तोत्र संहिता वाचतो आणि आपल्या प्रत्येकाला आवडतं का स्तोत्र पहिल्या अध्यायापासून तर 150 अध्यायापर्यंत आपण वाचत जावा, पण ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस त्या स्तोत्रांमध्ये भविष्यवाणी आहे या विचारांनी कधीच वाचत नाही आणि कदाचित ह्या धड्याने आज आपल्या प्रेक्षकांचे विचार बदलतील आणि ते स्तोत्र संहिता वाचताना का स्तोत्रामध्ये देखील शेवटच्या काळात काय घडामोडी होणार आहेत त्या लक्षात ठेवून ते वाचणार आहेत. त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि सृष्टीतत्वे तप्त होऊन वितळतील. आमचे आताचे जग त्याच्यामध्ये असणाऱ्या सर्व दुष्टाईसह सर्व काळ टिकणार नाही आणि यानंतर जे काय येईल, जे आम्हास अभिवचन देते की ते असे असेल जे आमचे मग त्याचे आकलन आता करू शकत नाही. काही जे घडामोडी होणार आहेत किंवा होत आहेत,
कदाचित आम्हा मानवाच्या बुद्धीला ह्याचं आकलन होणार नाही, परंतु असे दिवस येतील ज्यावेळेस सर्व गोष्टी देव प्रगट करील आणि तो दिवस फार लांब नाही. आणि हीच आशा, हीच अपेक्षा आणि ही आशा स्तोत्र आपल्याला या शेवटच्या काळामध्ये देव इच्छित आहे. या विचारांनी आपण सोमवारच्या सत्राकडे जाणार आहोत, ज्याचं शीर्षक आहे गोंधळ असताना देखील आशा. आणि म्हणून मी पास्टर जगतापना विनंती करतो का ते ह्या सत्रामध्ये आपल्याला चालवतील. धन्यवाद पास्टर सुमित. माझ्याकडं सोमवारचा मथळा आहे आणि त्याचं शीर्षक आहे गोंधळ असताना आशा. आता प्रियांनो, स्तोत्रसंहितेच्या पुस्तकातील बहुतेक भाषा ही चिन्हांची भाषा आहे किंवा दर्शकाची. बहुतेक ठिकाणी काही वेळेस दर्शक दिलेला आहे किंवा चिन्ह दिलेलं आहे, परंतु जेव्हा ती भाषा शेवटी आमच्या ग्रहाच्या पुनर्रचनेकडे निर्देश करते तेव्हा आपल्याकडे असे कोणतेही कारण नाही की ती केवळ चिन्हांची भाषा आहे. स्तोत्र 46 आपल्याला आठवण करून देते की देव आमचा आश्रय आहे, देव आमची सुरक्षा आहे आणि नैसर्गिक पृथ्वी ख्रिस्ताच्या येण्या अगोदर तिच्यावर फारच परिणाम होणार आहे. परंतु केवळ पाषाण आणि समुद्रच नाही की ज्यावर परिणाम होईल, तर प्रत्येक गोष्टीवर जेव्हा येशू ख्रिस्त येणार आहे प्रियांनो, तेव्हा प्रत्येक या जगातील प्रत्येक गोष्टीवर प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार आहे आणि ती सर्व त्याच्या हस्तकृती आहे आणि म्हणून त्या प्रत्येक गोष्टीवरती परिणाम होणार आहे. एवढंच नव्हे तर माणसावरती सुद्धा परिणाम होणार आहेत प्रियांनो. आणि म्हणून प्रियांनो, मानवी शासनाची दुःखद पद्धत ज्याने हजारो वर्षाच्या काळात फारच दुःख दिलेलं आहे, शेवटी त्या सर्व सत्ता आणि सर्व दुष्टाई आणि दुःख जे त्यांनी मानवजातीवर आणले त्याचा पूर्ण शेवट होणार आहे. आता दानिएल 7चा दृष्टांत बघितला, दानिएल 7मध्ये 4 श्वापदांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. दानिएल 7:4, दानिएल 7:5, दानिएल 7:6 आणि दानिएल 7:7मध्ये दानिएल 7:4मध्ये सिंहासारखं श्वापद आहे, 7:5मध्ये अस्वलासारखं श्वापद आहे, 7:6मध्ये चित्त्यासारखं श्वापद आहे आणि 7:7मध्ये विक्राळ व भयानक असं लोखंडी दात असणारं श्वापद आहे प्रियांनो. आता प्रियांनो, उदाहरणार्थ आपल्याला दाखवते की वादळी समुद्र. आता समुद्र म्हटलं की प्रगटीकरणाचा 17वा अध्याय 15 वचनामध्ये समुद्र म्हणजे जनसमूह आहे किंवा राष्ट्र आहेत प्रियांनो. आणि वाऱ्याचं प्रतीक हे संकट किंवा लढाई आहे. यिर्मयाचा 49वा अध्याय आणि 36 वचनामध्ये म्हटलेलं आहे. तर संघर्षाचे वारे आणि लढाया सर्व जगभर पसरेल, एकामागून एक राज्य निर्माण होतील आणि त्यापैकी एकही मानवजातीसमोर असणारी समस्या सोडू म्हणजे किती जरी राजे आले आणि किती राजे येऊन गेले आले, परंतु ते काहीच करू शकत नाही, त्यांची सत्ता राहू शकत नाही. एकच सत्ता शेवटी राहणार आहे आणि ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची प्रेरणा. आणि जगिक पुढाऱ्यांवर विश्वास ठेवणे धाडसाचे ठरेल, कारण त्यांनी नेहमीच आपल्यासारखे पापी आणि स्वार्थी असल्याचे सिद्ध केलेलं आहे. दानिएलला दाखवण्यात आलेल्या राज्यांपैकी देवाच्या लोकांसाठी एकही सुरक्षित घर सिद्ध झालेलं नाही. कारण का? कारण हे जग नाहीसं होणार आहे आणि आपलं घर हे सार्वकालिक घर कोणतं आहे तर स्वर्ग आहे. या ठिकाणचं पृथ्वी ही नाहीशी होणार आहे प्रियांनो आणि आपलं सार्वकालिक घर हे स्वर्गामध्ये. आपलं नागरिकत्व आपण या ठिकाणी पृथ्वीवर जे जीवन जगत आहोत हे काही क्षणापुरतं आहे प्रियांनो, परंतु आपलं सार्वकालिक जीवन किंवा नागरिकत्व हे स्वर्गामध्ये आहे प्रियांनो. असं पाऊल आम्हाला फिलिप्पियर्स पत्राचा 3रा अध्याय आणि 20व्या वचनामध्ये सांगत आहे. आणि आपण त्याची वाट पाहिली पाहिजे, परंतु आपण त्याची वाट न बघता आपण जगिक गोष्टीची वाट बघत आहोत प्रियांनो. आणि म्हणून मला हे सांगायचं आहे या छोट्याशा मथळ्यातून की आज आमचं जीवन गोंधळलेलं आहे, आमच्या जीवनामध्ये गोंधळ आहे, परंतु आम्हाला एक आशा मात्र देव आपण दिलेली आहे की आमचा प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे आणि तो सार्वकालिक जीवन आम्हाला देणार आहे. देवबाप सर्व समजण्यासाठी तुम्हाला सहाय्य करो आणि मदत करो. आमेन. फार सुंदर मथळा आपण हाताळलेला आहे पास्टर. सोमवारचं सत्र आशादायी आहे आणि एकच आशा आपले येतो म्हणजे ख्रिस्ताचं द्वितीय आगमन. या विचाराने पुढं जाणार आहोत आपण आणि मंगळवार आणि बुधवारावर प्रकाश टाकण्यासाठी पास्टर करांडे आपल्यामध्ये आहेत. थँक्यू सुमित सर. पुन्हा एक वार या सत्राकडे लक्ष देत असताना आपल्याला आजच्या मथळ्यातून हे कळत आहे की त्याच्या पावलाखाली. या ठिकाणी हा प्रश्न पडतो की त्याच्या म्हणजे कोणाच्या.
तर निश्चितच तुम्हाला आणि मला असं वाटतं की ते प्रभूच्या पावलाखाली. स्तोत्र 47:1-4 जर वाचलं तर शेवटी ख्रिस्ताच्या राज्यामध्ये आपल्या जागेविषयी काय म्हणतं. कारण तो सार्वभौम्य राजा आहे, तो अखिल पृथ्वीचा राजा आहे, तो परात्पर आहे, तो भयप्रद आहे. आणि हा राजा त्याच्या पावलाखाली ही सगळं पृथ्वी किंवा सत्ता असायला हवी. परंतु या ठिकाणी असं म्हटलं की दीर्घकाळासाठी भविष्य उज्ज्वल जरी असले तोपर्यंत मानवाने या ग्रहावर लुसिफराला अधिकार दिला आहे. म्हणजे या संपूर्ण पृथ्वीवर मानव जातीमध्ये लुसिफराची सत्ता चालत आहे. मग आज आम्ही कुणाच्या पावलाखाली आहोत याविषयी जर विचार करायचा झाला तर निश्चित अर्थाने हे सत्र तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. म्हणत आहे की सैतान इयोबामध्ये स्वर्गीय सभेत बसला, म्हणजे इयोबासाठी स्वर्गीय सभेत बसला. तेव्हा त्याने पुशारकी मारली, ही पृथ्वी त्याची आहे असं तो म्हणाला. तेव्हा देवाने त्याला प्रश्न केला, तू कुठून आलास? देवाने त्याला विचारले. तेव्हा तो म्हणाला, मी पृथ्वीवर इकडे तिकडे हिंडून फिरून आलो आहे. म्हणजे सर्व पृथ्वीचा व्याप, सर्व पृथ्वीचा संपूर्ण लांबी आणि रुंदी आणि उंची त्याला माहीत आहे. तो सर्वत्र फिरून आला आहे आणि तो स्वतः ही माझी मालकी हक्क आहे असं तो बजावत आहे. आणि त्यामुळे देवाचं वचन या ठिकाणी आम्हाला मागं जाऊन सांगतं. उत्पत्तीच्या पुस्तकात 13व्या अध्यायात 17व्या वचनामध्ये देवाने हा जो मालकी हक्क आहे तो मानवाला कसा दिलेला आहे. शास्त्र म्हणतं, मालकी हक्क सादर करण्यासाठी त्याने पाय पुरातन काळात वापरला. उठ, या देशाची लांबी रुंदी फिरून पहा, कारण तो मी तुला देणार आहे असं देवाने अब्राहामास सांगितले. मग देवाने जर विश्वासाचा बाप अब्राहम याला देवाच्या धार्मिकतेमध्ये विश्वास ठेवून कृतिशील भक्ती करत असताना देवाने त्याला हा अनुग्रही आशीर्वाद दिलेला आहे. मात्र ही जी सत्ता आहे ही कुणाच्या पायाखाली आहे हे आज आपल्याला इयोबाचं पुस्तक समजून सांगत आहे. आणि मग या सर्व परिस्थितीला अनुसरून आपल्याला हा विचार पडतो की आपल्याला धार्मिकतेच्या तत्वावर विश्वास ठेवण्यासाठी आपण कुणाच्या अखत्यारीत जीवन जगत आहोत, सैतानाच्या की देवाच्या. सैतानाने दिलेला जो काही आम्हाला विखळा आहे त्यातून आम्ही निसटत आहोत की काय याबद्दल आपण सतर्क असणं गरजेचं आहे. पहिले तेसलोनिकस पत्र 4 अध्याय 13-17 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की मृतांच्यावर जी सत्ता आहे ती चालणार नाही. त्याबद्दल अजान आपण असू नये, कारण आद्य दिव्यदूतांचे तुतारीचा नाद होत असता आज्ञाध्वनी होणार आहे आणि ते मेलेले ते पहिल्याने उठणार आहेत आणि त्यांच्या पायाखाली ही सत्ता राहणार नाही. म्हणजेच या ठिकाणी असं म्हटलं की ही जर तुलना जर आपण केली तर 2 उतार्यामध्ये तुम्हास हा कोणता फरक सापडतो असा प्रश्न या लेखकाने केलेला आहे. म्हणजे आपण त्याच्या पावलाखाली या सत्रामध्ये किंवा या याच्यामध्ये जर विचार करायचा झाला तर 1000 वर्षाच्या काळानंतर ख्रिस्त काय करणार आहे. म्हणजे सार्वकालिक जीवन, अनंतकालचं जीवन जे अंतराळात 1000 वर्ष त्याची मंडळीला घेतलं जाणार आहे, देव काय करणार आहे. एलेन जी व्हाईट या ठिकाणी लिहिते की ख्रिस्त जैतुनाच्या डोंगरावर उतरतो, तिथून त्याच्या पुनरुत्थानानंतर तो वर घेतला गेला आणि तिथे देवदूतांनी त्याच्या परत येण्याच्या अभिवचनाची घोषणा केली. संदेष्टा म्हणतो, आणि त्या दिवशी यरुशलेम समोर पूर्वेस असलेल्या जैतून झाडाच्या डोंगराला त्याचे पाय लागतील आणि मग त्याचे पाय ज्या वेळेस लागतील तेव्हा ही सर्व सत्ता परत त्याच्या पायाखाली येईल. आणि हे आपल्यासाठी खूप मोठी जमेची बाजू आहे. आणि म्हणून ख्रिस्तासाठी आपण तयार होणं आणि ख्रिस्ताला येण्याची वाट पाहणं आणि ख्रिस्त येण्याच्या दिवशी आपण तयार असणं म्हणजे त्याच्या पायाखाली येणं असं आहे. त्याचं सार्वभौमित्व, तो अखिल सृष्टीचा राजा आहे हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही आणि मी देवाच्या पवित्र वचनाकडे लक्ष देऊन राहिलं पाहिजे. पवित्र वचन असंही आम्हाला सांगत आहे, जैतून्य डोंगराच्या त्याचे पाय लागतील तेव्हा जैतून झाडाचा डोंगर पूर्व पश्चिम दुभागून एक मोठे खोरे उत्पन्न होईल. अर्धा डोंगर उत्तरेकडे व अर्धा डोंगर दक्षिणेकडे सरेल. तुम्ही माझ्या डोंगराच्या खोऱ्याकडे धावाल. या ठिकाणी हे जे खोरं होणार आहे, 2 डोंगर वेगवेगळे होणार आहेत. एकाच डोंगराचे 2 भाग होणार आहेत. त्यातले इकडे अर्धे म्हणजे दक्षिणेकडे अर्धे जाणार आहेत, पूर्वेकडे अर्धे जाणार आहेत. याचा अर्थ आपण काय समजला पाहिजे. तर या ठिकाणी न्याय होणार आहे. जे त्याचे आहेत, जे देवाचे नाहीत ते दक्षिणेकडे जाणार आहेत. जे त्याचे आहेत, जे वचनात आहेत ते सगळे पूर्वेकडे जाणार आहेत. म्हणजे निवडलेल्यांना अंतराळात घेण्यासाठी आज हा असा भाग होणार आहे.
शास्त्र आणखीन देखील या ठिकाणी स्पष्ट करत आहे, डोंगराचे खोरे आसलापर्यंत जाऊन भिडेल व यहुदांचा राजा उजियाच्या काळात झालेल्या भूमिकंपापासून जसे तुम्ही पळाल तसे पळाल. माझा देव येईल, तुझ समान तुझे सर्व भक्त येतील, तेव्हा परमेश्वर सर्व पृथ्वीवरचा राजा होईल. म्हणजे जेव्हा आपण देवाच्या कळपामध्ये जाऊ तेव्हा तो आमचा राजा असणार आहे आणि संपूर्ण पृथ्वी त्याच्या पायाखाली असणार आहे. आणि म्हणून आज हा जो मतळा आहे तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी देवबाप आशीर्वाद करो. त्यासोबतच बुधवारच्या सत्रावर देखील आपण लक्ष देऊया. त्याचा मतळा आहे द्राक्षरस आणि रक्त. स्तोत्रसंहिता 75वा अध्याय यामध्ये म्हटलेला आहे की तो एकास खाली घेतो आणि तो एकास वर काढतो. आणि मग या स्तोत्र 75च्या अध्यायातून आपल्याला समजते की आपली उन्नती होणार आहे. आणि ही उन्नती काय आहे बरं, तर आपली उन्नती ही आध्यात्मिक उन्नती होणार आहे. मत्ते 26 आणि 26-29 मध्ये लॉर्ड सपर प्रभोजन विधीबद्दलची जी वचनं आहेत ती आम्ही नेहमी वाचलेली आहेत, तीच या ठिकाणी दिली गेलेली आहेत की तो भाकर मोडणार आहे आणि द्राक्षाचा प्याला तो आम्हाला देणार आहे. म्हणजे त्याचं स्वतःचं रक्त त्याच्या शरीरातून तो आम्हाला सहभागिता देत आहे. आणि या वचनावर जर विश्वास ठेवत असेल तर आपल्याला हे कळून येतं की हे स्तोत्र न्यायनिवाड्यामध्ये काय काय पणास लावत आहे, याविषयी काय प्रकट करत आहे, की ही इतर वचने ह्या विषयात समजण्यास कशी मदत करतात. आणि मग त्याविषयी जर का विचार करायचा झाला तर या ठिकाणी एक सुंदरसा विचार सांगितलेला आहे. दुसरे इतिहास याचा 32वा अध्याय आणि दुसरा इतिहास याचा 19वा अध्याय. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की एक गोष्ट अशी आहे की ज्या दुष्टांच्या प्रकटीकरणाचा 20 मधील अंतिम नाशाकडे निर्देश करते. म्हणजे जे दुष्ट लोकांचा जो अंतिम नाश आहे त्याकडे निर्देश केला गेला आहे. आणि देवाचे लोक त्याच्या पवित्र राजसाबरोबर पवित्र नगरीत आहेत तेव्हा दुष्टाईच्या सैन्याने त्यांना घेराव घातला आहे. म्हणजे जे पवित्र नगरात आहेत त्यांना दुष्टाईच्या सैन्याने काय केलेलं आहे, घेराव घातलेला आहे. आणि नंतर त्याचा देवाने स्वतःचा नाश केलेला आहे. म्हणजेच न्यायनिवाड्यामध्ये देव एक गोष्ट बरोबर करील, ती म्हणजे सत्तेचा गैरवापर जो आपल्या पतन पावलेल्या जगात घडला. म्हणजे जी सत्ता पापाच्या स्वाधीन झालेली आहे, त्याचा गैरवापर झालेला आहे, ती देवाने या ठिकाणी नाश केलेली आहे. दुसऱ्यासाठी जगत नव्हते किंवा ते देवाच्या गौरवासाठी जगत नव्हते, तर ते फक्त स्वतःसाठी जगत होते. याचा अर्थ ही सत्ता जी आहे त्या सत्तेचा त्यांनी गैरवापर केलेला आहे. पवित्र शास्त्र म्हणतं की आपण पुष्कळ मार्गाने अशा परिणामाबरोबर जगत आहोत की ज्याच्या निवडीवर आपण विश्वास ठेवला आहे की विश्वामध्ये काही अर्थ नाही किंवा नैतिक दर्जाचा कोणताही हेतू नाही. जर त्यात काही अर्थ असता तर तत्वज्ञानी फ्रेडरिक नीट्शे यांनी जोर दिला की आपण स्वतः त्याचा शोध घ्यावयास हवा आणि असे ढोंग करा की जसे काही विश्व आमच्या कल्याणासाठी अस्तित्वात आहे. म्हणजे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की जर का तुम्हाला सत्य किंवा तथ्य मिळत नाही तर तुम्ही त्याचा शोध घ्यावा आणि त्या शोधांतर्गत द्राक्षरस काय आहे आणि येशूचं रक्त किती मौल्यवान आहे की त्याद्वारे तुम्हाला त्या देवाच्या राज्यामध्ये येण्याची संधी लाभलेली आहे. कारण त्याने स्वदेहातून तुम्हाला विकत घेतलेला आहे. देवबाप तुम्हाला हे दोन्ही मथळे आशीर्वादित करू. धन्यवाद पास्टर, मंगळवार आणि बुधवारच्या सत्रावर प्रकाश टाकल्याबद्दल. आणि फार सुंदर साध्या आणि सोप्या भाषेत आपण स्पष्ट केलेलं आहे. या सुंदरशा विचारांनी आपण पुढे जात असताना आपल्याला गुरुवार आणि चर्चासत्रामध्ये चालवण्यासाठी पास्टर खाजेकर आहेत, त्यांना मी विनंती करतो का ते चालवतील. धन्यवाद पास्टर सुमित. मी आभार मानतो. या ठिकाणी जो गुरुवारचा मथळा आहे तो हाताळत असताना त्याचं शीर्षक आहे तू सिद्ध केलेले तारण विदित व्हावे. आणि ह्याची सुरुवात आपण जर बघितलं तर स्तोत्र 67वा अध्याय आणि पहिल्या वचनापासून होते. इथं फार सुंदर प्रकारची प्रार्थना रचलेली आहे. ती म्हणजे देवाने आमच्यावर दया करावी व आम्हाला आशीर्वाद द्यावा, त्याने आपला मुख प्रकाश आमच्यावर पाडावा, अशी या ठिकाणी प्रार्थना करण्यात आलेली आहे. आणि खरोखर आपल्याला देवाच्या प्रकाशाची गरज आहे आणि तो प्रकाशच आपल्याला
आपल्यातील अंधकार दूर करू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी लेखकाने एक फार सुंदर इथे एक उदाहरण दिलेलं आहे, एक गोष्ट सांगितलेली आहे. मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील इंजिनियर लोकांनी एक नवीन काळा थर निर्माण केलेला आहे. सर्व इंजिनियरांनी एक नवीन काळा थर निर्माण केला आणि ज्यामुळे वस्तू रंगविण्यात येतात त्या जवळजवळ अदृश्य दिसतात. त्या काळ्या थराने किंवा त्या काळ्या रंगाने ज्या वेळेस एखादी वस्तू रंगवण्यात येते ती अधिक काळी दिसते आणि ती एकदम अदृश्य होऊन जाते. आणि इथं लेखकाने सांगितलेलं आहे की जवळजवळ हे पूर्वी निर्माण केलेल्या काळ्या वस्तूपेक्षा कितीतरी अधिक काळे आहे. ही साधन सामग्री साहित्य 99.995% दृश्य प्रकाश शोषून घेते. म्हणजे हे बनवलेले जे काय कलर आहे काळा, तो इतर काळ्या कलरपेक्षा ज्यावेळेस एखाद्या वस्तूला मारण्यात येतो, एखादी वस्तू काळी केली तर ती फक्त 100मधून 5% आपल्याला दिसू शकते. एवढा गडद काळा कलर त्यांनी निर्माण केला. आणि सर्वात तेजस्वी प्रकाश देखील अपयशी ठरतो जेव्हा या थरामध्ये वस्तू दृश्य दिसत नाहीत. म्हणजे किती प्रकाश असला तरी ती जी अदृश्य वस्तू आहे जिला हा कलर मारलेला आहे काळा, ती फक्त 5% दिसू शकते. 100पैकी 5% असं म्हटलं आहे. परंतु इथं स्तोत्रसंहिता 67ची सुरुवात देवाला या आवाहनाने होते, त्याने आपला मुख प्रकाश आम्हावर पाडावा, यासाठी की पृथ्वीवर तुझा मार्ग कळावा. जो कलर या ठिकाणी जो थर या इंजिनियर लोकांनी निर्माण केला त्यापेक्षा अधिक प्रमाणात सैतानाने काय केलेलं आहे, आपल्याला तसेच त्याने एक क्रिया वापरलेली आहे, ते म्हणजे एकदम पाप. जेवढं आपल्याला देवापासून आपण काय झालेलं एकदम अदृश्य स्वरूपाचे आपण झालो आहोत. परंतु इथं असं म्हटलेलं आहे स्तोत्र 67मध्ये की देवाचा मुख प्रकाश, असं म्हटलेलं आहे, देवाचा मुख प्रकाश आम्हावर पडावा यासाठी की पृथ्वीवर तुझा मार्ग कळावा. आणि म्हणून देवाने जे सिद्ध केलेले तारण आहे ते त्याच्या प्रकाशाच्या द्वारे ज्यावेळेस आमच्यावरती झळकेल, मग आमचं पाप हे किती काळं असलं, आमचं पाप जसं की यशाच्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे की तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी शुभ्र होतील. आणि म्हणून आपण कितीही पापाने खराब झालो असेल, बरबटलो असेल, परंतु इथं असं म्हटलेलं आहे की देवाचा प्रकाश आपल्याला त्यातून काय करू शकतो, शुद्ध करू शकतो. आणि मग पुढं जो प्रकाश ख्रिस्ताचा आपल्याकडे येणार आहे, अगदी तोच प्रकाश आपण इतरावरती पाडण्यासाठी आज लेखक आपल्याला आश्वासन देत आहे. आणि म्हणून या ठिकाणी पुढं आपण बघितलं जर अधिक विचारामध्ये शुक्रवारच्या मथळ्यामध्ये, शिष्यांनी ख्रिस्तासाठी साक्षी द्यावयाची होती अशा सूचना त्यांना देण्यात आल्या होत्या. पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझी साक्ष व्हाल. आता शिष्यांना ख्रिस्ताने एक साक्ष, ख्रिस्तासाठी त्यांनी साक्ष व्हावी म्हणून त्यांना एक सनद देण्यात आली होती, त्यांना एक संदेश, विशेष एक सनद देण्यात आली होती. आणि तसेच आपण पाहतो की प्रेषितांची कृती याचा 1 अध्याय आणि 8व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की तो सत्याचा आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्ही सुवार्ता सांगाल. तर तो सत्याचा आत्मा म्हणजे देवाचा प्रकाश तुम्हावरती येईल. आणि तसंच मत्ती याचं 24वा अध्याय 14 वचन असं सांगत आहे की त्यांनी ज्याची सुरुवात केली तेच आपणास पुढे करायचं आहे. तिथं असं म्हटलेलं आहे की सर्व राष्ट्र साक्षीसाठी तुम्ही माझे साक्षी व्हाल, असं येशू ख्रिस्त म्हणत आहे. आणि म्हणून आपण सर्वजण त्या प्रकाशाचे साक्षी आहोत. जो प्रकाश सर्व प्रकाशापेक्षा मजबूत आहे, सर्व प्रकाशापेक्षा महान आहे आणि प्रखर आहे. आणि म्हणून इथं जे उदाहरण लेखकाने दिलेलं आहे त्यापेक्षा कित्येक तरी पटीने तो प्रकाश परमेश्वराचा जास्त झळकतो आणि तो सत्य प्रकाश आहे. त्या प्रकाशासाठीच देवाने आपल्याला निवडलेला आहे. आणि अगदी तोच प्रकाश देवाने जे सिद्ध केलेलं तारण आहे ते त्या प्रकाशाच्या द्वारे आपल्याला इतरांना द्यायचं आहे. फार सुंदर पास्टर खाजेकर, आपण गुरुवार आणि चर्चासत्रावर विचार मांडलेले आहेत. आणि स्तोत्रसंहितेचं भाग 2
पुन्हा एक वार आपल्याला अंतिम दिवसाच्या ह्या काळोख्याच्या अंधकारामध्ये देवाच्या प्रकाशाला किती शोषून घेतलेला चं उदाहरण चांगल्या रीती इथं मांडण्यात आलेलं आहे. परंतु परिस्थिती आवाक्याच्या बाहेर ज्यावेळेस जाताना दिसते, अगदी त्याच वेळेस आम्हाला आश्वासित केलेलं आहे आणि अगदी अशाच वेळेस आम्हाला आशा देऊ केलेली आहे का तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका. तो खरोखर आपल्याला आपले अंतःकरण अस्वस्थ होऊ देता कामा नाही. आपला खरा विश्वास हा येशूवर असणं गरजेचं आहे, त्याच्या पित्यावर असणं गरजेचं आहे. कारण का ज्यावेळेस खरा प्रकाश त्याच्या द्वितीय आगमनाने प्रगट होईल त्यावेळेस कितीही गडद अंधार असला आणि काळोख असला तर तो काय होणार आहे, नाहीसा होणार आहे. या विचाराने आपण आजचा हा सत्र संपवत आहोत आणि प्रेक्षकांना विनंती आहे की जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांबरोबर, आपल्या मंडळांबरोबर, आपल्या नातेवाईकांबरोबर. आणि जर तुमच्याकडे काही प्रार्थना विनंत्या असल्या आणि तुम्हाला वाटलं का आम्ही त्या प्रार्थना करू शकतो तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला प्रार्थना विनंती लिहून पाठवा. आम्हाला संपर्क करण्यासाठी digitalwiu@gmail.com ह्या ईमेलद्वारे तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. डिजिटल WIU ह्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा आणि अशाच आध्यात्मिक उन्नतीच्या वाढीसाठी, आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा. यावेळेस या सत्राचा शेवट करण्यासाठी आपल्यामध्ये पास्टर नंदू खाजेकर आहेत, ते प्रार्थना करतील. आपण प्रार्थना करूया. अत्यंत थोर, दयाळू, कृपाळू आमच्या सेनाधीश परमेश्वरा, आज या दालनामध्ये तू आम्हाला एकत्रित केलंस आणि धड्यातून शिकण्यासाठी तू आम्हाला मदत केलीस, याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. परमेश्वरा, जे आमचे प्रेक्षक आहेत, जे या व्हिडिओला बघत आहेत, त्यांच्यावर तुझा विशेष आशीर्वाद पाठव आणि परमेश्वरा अधिक तुझ्या अभ्यासामध्ये, तुझ्या पवित्र वचनामध्ये रमण्यासाठी आणि त्यातून अधिक धडे शिकण्यासाठी तू आम्हाला पवित्र आत्म्याचं सहाय्य पुरव. येथून पुढे आमचं जीवन तुझ्या स्वाधीन करत असताना प्रार्थना येशूच्या नावाने करतो म्हणून तू ऐक. पुन्हा आपण भेटूया पुढच्या आठवडी एका नवीन धड्याबरोबर. तोपर्यंत तुम्हा सर्वांना ख्रिस्तात सलाम.